नमस्कार, मी प्रमिला काचे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल थेरपिस्ट, मेडिटेशन टीचर, हिलिंग विथ डिवाइन एनर्जीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजपर्यंत आपण पाहिलं आहे की 7 चक्र म्हणजे काय, त्या शरीरामध्ये कुठल्या भागावरती असतात आणि त्यापैकी आपण काही चक्रांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण मणिपूर चक्र हे कुठल्या भागी आहे आणि ते बॅलन्स असेल तर काय होते आणि इनबॅलन्स असेल तर काय होते, आज आपण पाहणार आहोत. मणिपूर चक्र हे आपल्या नाभिस्थानी असते. हे चक्र आपल्या संपूर्ण इच्छाशक्तीला दर्शवते. हे चक्र जर का बॅलन्स असेल तर आपल्यामध्ये लिडरशिप क्वालिटी असते, चेहऱ्यावर नेहमी स्माईल असते. हे चक्र बॅलन्स असल्यावर आपल्याला मान सन्मान प्रतिष्ठा मिळत असते. आणि जर का हे चक्र इनबॅलन्स असेल तर आपल्याला नातेसंबंधामध्ये नेहमी तक्रार असते, अस्थिरता असते, जीवनामध्ये आत्मविश्वास नसतो. हे चक्र इनबॅलन्स असल्यामुळे वयाचे 50 वर्ष झाले तरी आपण कोणता बिझनेस करावा हेच गोष्टी आपण पाहत असतो. आणि हे चक्र इनबॅलन्स असेल तर आपल्याला ॲसिडिटी, जॉईंट पेन्स वगैरे अशा आजार होत असतात. सांधेदुखी हे सर्व आपल्याला हे चक्र इनबॅलन्स असेल, कंबर, गुडघे, तर हे चक्र इनबॅलन्स असल्यास आपल्याला आजार होत असतात. तर आता आपण ह्यावरती उपाय पाहूया. हे चक्रावरती आपण ध्यानधारणा करणे, सूर्यनमस्कार घालणे हे या चक्रावरती उपाय आहे. आता आपण पुढील भागात पाहणार आहोत स्वादिष्टान चक्र. ते इनबॅलन्स असेल तर काय होते आणि बॅलन्स असेल तर काय होते. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.